वेळ रात्रीची, शहर गाढ झोपेत, आईच्या कुशीत झोपलेली लेक कुणीतरी येतं आणि चिमुकलीला घेऊन जातं. इतकंच काय तर चिमुकलीची विक्री होते, तीही 90,000त. इथंच धावून येतात मुंबई पोलीस. पोलिसांच्या प्रयत्नांनी लेकीची सुटका होते आणि माय लेकीची पुन्हा भेट होते. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 5 वर्षाच्या लेकीची विक्री करणारा तिचा मामा होता आणि विकत घेणारी एक डॉक्टर महिला होती. आईसारखा ज्याचा मायेचा हात आपल्या डोक्यावर असल्यानं कितीतरी मुलीबाळी स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच मामानं इथं मात्र कंसाचं रूप घेतलं. पण डॉक्टर सारखा पेशा असताना त्या महिलेला या चिमुकलीला विकत का घ्यावं लागलं? असं काय कारण होतं ज्यामुळे या महिलेनं इतकं क्रूर पाऊल उचललं? मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावल्यानं दुरावलेल्या मायलेकींची पुन्हा भेट झाली. यात व्ही लिहिलेली रिक्षाची कशी मदत झाली? काय घडलं, कसं घडलं? मुंबई पोलिसांनी त्या चिमुकलीला कसं शोधून काढलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत.com वर. ही घटना आहे मुंबईतली. अवघ्या 5 वर्षाच्या मुलीचा अपहरण आणि मग विक्रीचा कट शिजला. पण मुंबई पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. धक्कादायक बाब म्हणजे या अपहरणाच्या केसमुळे एक मोठी साखळीही उजेडात आली, जी अशा निरागस कळ्यांना आई वडिलांपासून तोडत होती, वेगळं करत होती. ही साखळी मानवी तस्करीची. पण मुंबई पोलिसांसमोर ही चलाखी फेल गेली. ही घटना घडली 22 नोव्हेंबर रोजी. मुंबईतल्या वाकोला इथं पोलीस ठाण्यात एक जोडपं दाखल झालं. त्यांनी घराजवळून रात्रीच्या वेळी 5 वर्षांची आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. मुलगी लहान असल्यानं वाकोला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला. मग पोलिसांनी तपास केला. त्या चिमुकलीची सुटका कशी केली ते पाहण्याआधी ज्या रात्री मुलीचं अपहरण झालं त्या रात्री नेमकं काय घडलं होतं ते आधी पाहूया. पीडित मुलीच्या आईला मानसिक विकार आहे, त्यामुळे ती रोज रात्री घराबाहेर पार्क रिक्षात झोपायची. 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री या मायलेकी गाढ झोपेत होत्या. त्यावेळी तिथं मुलीच्या मामासह 4 जण आले. त्यांच्यासोबत एक रिक्षा चालकही होता, ज्याच्या रिक्षातून मुलीच्या अपहरणाचा कट आखण्यात आला होता. या रिक्षा चालकाचं नाव लतीफ शेख असं आहे. नेमकी हीच गोष्ट गुन्हेगारांवर उलटली आणि पोलिसांसाठी सुवर्ण संधी ठरली. 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री या 5 जणांनी मिळून रिक्षात आईच्या कुशीत झोपलेल्या मुलीचं अपहरण केलं. सकाळी आईचे डोळे उघडले तेव्हा मुलगी कुशीत नव्हती. मुलगी गायब झाल्याचं सांगण्याचं धाडस न झाल्यानं ती माऊली गप्प राहिली. पण 22 नोव्हेंबर रोजी तिनं पतीला सगळं सांगितलं आणि ते दोघे थेट वाकोला पोलिसात गेले आणि तक्रार नोंदवली. इथं सुरू झालं पोलिसांचं काम. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी तपासासाठी 7 पथकं तयार केली. सलग 2 रात्री तपास केला. यात त्यांना एका रिक्षाची माहिती मिळाली. संशयित रिक्षाचं वर्णन मिळालं. ही रिक्षा सांताक्रूज मधून पनवेलला गेली आणि पुन्हा आल्याचं पोलिसांना कळालं. रिक्षाचा क्रमांक नव्हता, पण या रिक्षावर व्ही लिहिलेला आहे असं पोलिसांना कळलं. अवघ्या एका क्ल्यूच्या आधारे पोलिसांनी चक्र फिरवली आणि रिक्षा चालकाला पकडलं. रिक्षा चालक लतीफ शेखनं मुलीच्या मामा मामीचं नाव घेतलं. या दोघांना ताब्यात घेतल्यावर करण सनस हे नाव समोर आलं, जो या कटाचा मुख्य धागा होता. 25 वर्षांचा करण एका सोसायटीत क्लीनरचं काम करायचा. त्यानंच मुलीचा सौदा एका डॉक्टर महिलेसोबत केला, जी त्याच सोसायटीत राहायची. करण यानं या 5 वर्षाच्या मुलीला 90,000त विकलं. पोलिसांनी मुलीचा मामा निकोलस फर्नांडिस, त्याची पत्नी मंगल, मुलगा नितीन आणि करण सनस यासह रिक्षा चालकाला अटक केली. या नराधमांनी एका आईच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन 5 वर्षाच्या चिमुकलीची विक्री केली. आता तो मुद्दा जो धक्कादायक आहे. या 5 जणांनी या मुलीला ज्या महिला डॉक्टरला विकलं तिनं असं का केलं? BMS असलेल्या या महिलेचं नाव आहे वृंदा चव्हाण. तिला पोलिसांनी अटक केली आहे. वृंदा चव्हाण ही 60 वर्षांची महिला आहे. अलीकडेच तिच्या पतीचं निधन झाल्यानं तिला एक मूल दत्तक हवं होतं. त्यासाठी तिनं करण सणस आणि मुलीचा मामा यांना 6 लाख रुपये दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात अशीही माहिती समोर आली आहे की मुलीच्या मामानं आपल्या भाचीचा सौदा आणखी काही लोकांसोबतही केला होता. या संदर्भात आता तपास सुरू आहे. आणखी काही लोकांनाही अटक होण्याची शक्यता आहे. पण या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकानं 200 CCTV फुटेज तपासले. केवळ व्ही लिहिलेली एक रिक्षा इतकाच क्ल्यू हातात असताना मुंबई पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. ज्या रिक्षातून या मुलीचं अपहरण झालं त्या रिक्षा चालकानं हे कृत्य करण्यासाठी 6,000 रुपये घेतले. थोडक्यात कुणी पैशासाठी केलं तर कुणी आणखी काही करण्यासाठी. पण चिमुकल्या, तिच्यासाठी आईचं प्रेम या सगळ्याला वरचढ ठरलं आणि अर्थात यात हिरो ठरले ते कर्तव्य बजावणारे मुंबई पोलीस. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.